नमस्कार मित्रांनो, आज सगळ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट घेऊन आलेलो आहे की आपण इथं समोर तर तुम्हाला बॅनर दिसत असेल की टीईटी वॉरियर सिरीज जी महा टीईटी 21 जूनला होणार आहे त्यासाठी एक बॅच घेऊन येतोय आम्ही. त्या संदर्भातच तुम्हाला एक थोडी माहिती थोडक्यात देण्यासाठी जी टीईटी बद्दल मोकळी भीती निर्माण झालेली ती आपण बघू की कशी दूर होते. 2 मिनिटात तुम्हाला 2 ते जास्तीत जास्त मी म्हणतो 5 मिनिटात तुम्हाला टीईटी पात्र कसं होता येईल ह्या संदर्भात माहिती सांगणार आहे. त्याबरोबर आमची जी टीम आहे याच्याबद्दलही तुम्हाला थोडी माहिती देतो. पहिली गोष्ट की मी स्वतः म्हणजे जी तुम्हाला टीम शिकवणार आहे त्याच्यावर तुमचा विश्वास असणं भरपूर गरजेचं आहे. मी स्वतः टीईटी पात्र आहे, सीटीईटी पात्र आहे, त्यामुळे मला माहिती आहे तुम्हाला पात्र कसं करून द्यायचं. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला ही टीईटीचे बॅच चालू होताना की एक मुद्दा लक्षात ठेवा की आम्ही तुम्हाला की 150 पैकी 150 मार्क पाडायची शाश्वती देत नाही. आणि तशी तुमची इच्छा जरी असली तर तुम्ही कृपया करून ही बॅच जॉईन करू नका. कारण आम्ही तुम्हाला इथं पात्र करून देण्यासाठी आलोय. पात्र आहे आणि पात्र करून दाखवणारच ही आमचं वाक्य आहे. कारण तुम्हाला आज जर बघा गेलं तर मार्केटमध्ये भरपूर काही मटेरियल आहे, भरपूर क्लास आहेत, परंतु आम्हाला माहिती आहे कारण मी स्वतः पात्र केले तुम्हाला काय द्यायचं ते. चला आपण मेन मुद्द्यावरती येऊ. तर आपल्या टीईटी वॉरियर सिरीज असं नाव का दिले, बॅच का नाव दिलं नाही, ही सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही समजून घ्या. सिरीज मध्ये आम्ही काय करतोय माहितीये का की तुम्हाला प्रश्न प्रश्न उत्तर स्वरूपात शिकवतोय. तुम्ही दिवसातलं काय नाही करायचं, सकाळचा एक अर्धा तास, संध्याकाळचा एक अर्धा तास, बस. जास्त वेळ आम्हाला तुम्हाला आम्ही म्हणणार नाही सकाळी 3 तास द्या, संध्याकाळी 3 तास द्या, अजिबात सुद्धा त्याची आवश्यकता नाही. सकाळचे अर्धा ते 1 तास, संध्याकाळी अर्धा ते 1 तास द्या. तुमची टीईटी ही तुम्ही पात्र होणारच कारण मी स्वतः केलेली ही तुम्ही ही करणारच. तर आपण थोडक्यात फॅकल्टी बद्दल माहिती करून घेऊ. आपली जी फॅकल्टी आहे, पहिले शिक्षक आहेत अमित सर. हे आपल्याला अंकगणितामधील जो आपला पहिला जो पोर्शन आहे तो पूर्ण शिकवणार आहे. आणि बुद्धिमत्तेची पूर्ण कमांड हे आपले किरण सर सांभाळणार आहेत. त्यानंतर हे आहेत ओंकार सर, हे सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यास ह्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ठीक आहे, मी एकंदरीत सगळ्यांचं सांगतो. आणि ही मी स्वतः आणि ही 3 टीम थोडी एजने तुम्हाला कदाचित कमी दिसू शकतात, परंतु ह्यांच्या चेहऱ्यावरती जाऊ नका. हे स्वतः शिक्षक आहेत. आज तुम्ही बघताय महाराष्ट्र राज्यात जे टॉपला जी शाळा आहे आपली गुरुकुल विद्या मंदिर गोखळे, तुम्ही तर सगळीकडे त्याचं नाव ऐकूनच आहे. आजपर्यंत 450 पेक्षा जास्त विद्यार्थी स्कॉलरशिप, नवोदय आणि सातारा सैनिक सारख्या स्कूलमध्ये ह्यांनी लावले. आता सध्या सुद्धा तिथे ऍडमिशन चालू आहे. तुम्ही तिथं ऍडमिशन घेऊन पाल्याचं भविष्यही तुम्ही उज्ज्वल करू शकता. चला तर माझी ओळख थोडक्यात सांगतो. मी स्वतः डीएड आहे आणि टीईटी सीटीईटी दोन्हीही विषय पात्र आहे. विशेषतः मराठीमध्ये मला 30 पैकी 29 मार्क आहेत. कुणाला जर बघायची जरी असली तर मी माझी उत्तर पत्रिका त्यांना आवर्जून दाखवू शकतो. त्यामुळं कॉन्फिडेंटली सांगू शकतो मी स्वतः असं नाही की मराठीत पहिल्यापासूनच हे आहे. 10वीचं मार्क लिस्ट माझं बघितलं सगळ्यात कमी विषयात जर मार्क कुठले असतील तर मला मराठीत आहे. तरी सुद्धा मी एवढी मार्क टीईटी सारख्या परीक्षेत घेऊ शकतो, सीटीईटी सारख्या परीक्षेत घेऊ शकतो, तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता. चला आपण आता परीक्षेचं स्वरूप काय ते समजून घेऊ. तुम्हाला एकूण 150 गुण आहेत, 150 प्रश्न आहेत आणि वेळ ही 150 मिनिटच आहे. जनरल कॅटेगरी त्यांना 90च मार्क पाडायचे 150 पैकी, आणि जे कास्ट मधून आहेत, आरक्षण आहेत, त्यांना 82 मार्क पाडायचे. आणि बघायला तसं जर बघायला गेलं तर बघा, ही मराठीचा एक विषय, हा भाषाचा दुसरा विषय, गणित आणि परिसर अभ्यास ह्यातच आम्ही तुम्हाला 100 प्लस मिळतोय. एक विषय आपला बाजूला आहे, हा विषय पण तुमचा आम्ही कव्हर करणार आहे. हा विषय परीक्षेच्या आधी 15 दिवस आपण कव्हर करणार आहे. बरोबर, एकदम सरळ आणि सोपं पास होणं, ह्यात काय अवघड नाही. त्यानंतर बघू मानसशास्त्र पेपर 2, यामध्ये आपल्याला गणित, ज्यांचा विज्ञान हा विषय सायन्स आहे त्यांच्यासाठी गणित, आणि ज्यांचा नॉर्मली आर्ट्स बॅकग्राऊंड आहे त्यांच्यासाठी सामाजिक शास्त्रे हा विषय असतो. हे सगळ्यांनाच आपल्याला माहित आहे. तरी देखील यामध्येही पात्र करणं 90 मार्क, 90 प्लस, आणि आपली कॅटेगरीचे आहेत त्यांना 82 प्लस न्यायची जबाबदारी ही आमची आहे. त्यामुळं फक्त तुमची साथ पाहिजे, तुमचा आम्हाला थोडा वेळ पाहिजे. किती वेळ पाहिजे? सकाळचा एक तास आणि रात्री तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेस 1 तास.
फक्त तुम्ही 2 तास द्या. 21 जून दिवशी जो पेपर होणार आहे हा टीईटी तुम्हाला पात्र करून देणाराच पेपर असेल, ही आमची शाश्वती आहे. आम्ही स्वतः टीईटी पात्र आहे आणि तुम्हाला टीईटी पात्र करून दाखवणारच. हे वाक्य आमचं वारंवार तुम्हाला ऐकायला मिळेल आणि ही रिझल्ट मधून सुद्धा दिसून येईल. ही आमची शाश्वती. धन्यवाद.